ठाकरे बंधू युतीत नव्हे तर मोर्चासाठी एकत्र येणार आहेत। हिंदी भाषा सक्ती विरोधात ठाकरे बंधू मुंबईमध्ये 5 जुलैला एकत्रित मोर्चा काढणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे। मुंबईच्या गिरगावातून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे। तर दुसरीकडे ठाकरेंचा ही एकत्रित असलेला मोर्चा म्हणजे संयुक्त महाराष्ट्र 2.0 ची नांदी असेल असं विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलंय। तिसरीकडे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना हिंदी संदर्भात गैरसमजाचे बळी ठरल्याची टीका भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे। त्या बैठकीतून मी बाहेर पडल्यावर उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला। 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, ही तारीख आपण 5 तारखेला करावी, ही 6 तारखेची आहे। त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे। 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल। हा जो 5 तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल। मला असं वाटतं मराठी माणूस एकत्र येऊ नये या दृष्टीने काही लोक प्रयत्न करू शकतात, पण मराठी माणूस इतिहास आहे हा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आहे। ज्यावेळेला मराठी भाषेवर, मराठी माणसावर, महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतं तेव्हा मराठी माणूस एकत्र येऊन तो लढा देतो। हा इतिहास पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होताना आपल्याला 5 तारखेला दिसेल। बघा, मोर्चा काढणं प्रत्येकाचा अधिकार आहे। एकत्र काढू दे, एकटे करू दे, दुकटे करू दे, तिकटे करू दे, हा त्यांचा प्रश्न आहे। मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत। गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये। जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं। निश्चितपणे मराठीच्या बाबतीमध्ये कोणाचा विरोध असण्याचं कारण राहू शकत नाही आणि याची भूमिका शिंदे साहेबांनी पहिले स्पष्ट केलेली आहे। हो, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना आवाहन केलंय की मोर्चामध्ये आमच्या एकच मोर्चा काढावा, 2 मोर्चे काढायपेक्षा। काय वाटतं, दोघं एकत्र येतील? त्यांचा विषय आहे।